ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಮೈ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ಡಿಯರ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಪೋಕನ್ ಕನ್ನಡ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ गणराज्योत्सव हब्बद हार्दिक शुभाशयಗಳು. नमस्ते फ्रेंड्स, आप सभी को स्पोकन कन्नड़ा क्लास के लिए मैं स्वागत करती हूँ. इससे पहले आप सभी को गणराज्योत्सव दिवस का हार्दिक शुभकामना है. डियर फ्रेंड्स, आज मैं स्पोकन कन्नड़ा क्लास में बहुत शॉर्ट सेंटेंस करने जा रही हूँ. मतलब डेली लाइफ में बहुत सारे सेंटेंस होते हैं और बहुत बहुत बड़े सेंटेंस भी होते हैं और बहुत छोटे सेंटेंस भी होते हैं. पूरे तो सेंटेंस इंपॉर्टेंट होते हैं. ऐसे इंपॉर्टेंट सेंटेंस में मैं आपको छोटे छोटे सेंटेंस, क्योंकि ये तो पार्ट 2 का वीडियो है, इसलिए बहुत छोटे छोटे सेंटेंस को अब मैं यहाँ आपको सिखाने जा रही हूँ. मैं आशा करती हूँ ये क्लास आपको अच्छा लगेगा. डियर फ्रेंड्स, ಇವತ್ತು ನಾನು ಸ್ಪೋಕನ್ ಕನ್ನಡ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಶಾರ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ. ಅಂದರೆ ಡೈಲಿ ಇದು ಪಾರ್ಟ್ 2 ವಿಡಿಯೋ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಡೈಲಿ ಲೈಫಲ್ಲಿ ತುಂಬ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳು ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಂತ ಆ ವಿಡಿಯೋಸ್ಗಳಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ಶಾರ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಕ್ಲಾಸನ್ನು ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಬನ್ನಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ತಡ ಯಾಕೆ ಇವತ್ತಿನ ಕ್ಲಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ. तो चलिए फ्रेंड्स, अब आप सुबह में उठ के अपने दोस्त को बोलेंगे कि अपना मुंह धो लो. अब आप सुबह उठ के अपने दोस्त को बोलेंगे कि अपना मुंह धो लो. ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ ನೀವು ನಿನ್ನ ಮುಖ ತೊಳ್ಕೊ ಅಂತ. ಅದನ್ನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರೆಯೋದು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರೆಯೋದು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ बोलेंगे आप तुम्हारा मुंह धो. तुम्हारा मीन्स कन्नड़ में बोलते हैं निन्ना. आपको कन्नड़ नहीं आता है इसलिए मैं थोड़ा इंग्लिश शब्दों में लिख रही हूँ, उसको कन्नड़ में भी लिखती हूँ. तुम्हारा निन्हा मुंह मुख धो लो ತೊಳೆದುಕೋ. ठीक है, तुम्हारा मुंह धो लो, निन्ना मुख ತೊಳೆದುಕೋ. अगर इसको आप कन्नड़ में लिखना चाहते हैं तो निन्न मुख ತೊಳೆದುಕೋ. आपको देखना है ना कन्नड़ में भी कैसे लिखते हैं इसको, इसलिए मैं दिखा रही हूँ. ठीक है, तुम्हारा मुंह धो लो, निन्न मुख ತೊಳೆದುಕೋ. नेक्स्ट, नाश्ता करेंगे. आप अपने दोस्त को बोलेंगे नाश्ता करेंगे, नाश्ता करेंगे. उसको कन्नड़ में बोलते हैं नाश्ता तिंडी करेंगे तिन्नोण. ठीक है, नाश्ता तिंडी करेंगे तिन्नोण. उसको कन्नड़ में बोलते हैं तिंडी तिन्नोण. ठीक है, अगर आप दोस्त को बुला रहे हैं चलिए नाश्ता करेंगे, सो अगर आप बोलेंगे चलिए नाश्ता करेंगे, अगर यहाँ लगाएंगे चलिए तो यहाँ आएगा बन्नी. बन्नी, चलिए नाश्ता करेंगे बन्नी तिंडी तिन्नोण. ठीक है, बन्नी तिंडी तिन्नोण. नेक्स्ट देखेंगे, आज काम पे चलते जाएंगे. अगर आप और आपके दोस्त दोनों भी चलते काम पे जा रहे हैं तो आपको एक फ्रेंड को बोलनी है चलिए आज हम काम पे चलते जाएंगे. इसको कन्नड़ में क्या बोलते हैं? आज ಇವತ್ತು काम पे केला KELASAKKE ಕೆಲಸಕ್ಕೆ ಚಲ್ತೆ ನಡೆದುಕೊಂಡು जाएंगे ಹೋಗೋಣ. ठीक है, ಇವತ್ತು
ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ಇವತ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು होगोना. ठीक है ना. अगर आप अपने दोस्त को पूछेंगे कि चलिए काम पे चलते जाएंगे, ಇವತ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. 4. अगर आपको पूछते कोई क्या तुम्हें करना नहीं आता, अगर आप एक ग्रुप में बैठे रहते हो, कोई आपको पूछता है कि क्या आपको करना नहीं आता, तो क्या आपको कन्नड़ नहीं आता. ऐसे भी बोल सकते हैं कि आपको करना नहीं आता क्या, ऐसे भी बोल सकते हैं. नहीं आता दूर हो गया है, थोड़ा नजदीक लिखती हूँ. नहीं आता. ಡಿಯರ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನೀವು ಕೆಲವು ಜನಗಳ ಮಧ್ಯೆ ಕೂತಿರ್ತೀರಾ ಅಥವಾ ಏನೋ ಸಂಭಾಷಣೆ ನಡೆಸಿರ್ತೀರಾ, ಆಗ ನಿಮ್ಗೆ ಯಾರೋ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಗಂತೂ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರೋ ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿನಗೆ ಹಿಂದಿ ಬರೋದಿಲ್ವಾ, ನಿನಗೆ ಹಿಂದಿ ಬರಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕ್ಯಾ ಆಪ್ಕೋ ಹಿಂದಿ ನಹಿ ಆತಾ ಅಂತ ಕೇಳ್ಬೋದು. ಹಿಂದಿ ನಿಮಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಹಿಂದಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದಿ ಬಂದಿರುತ್ತಲ್ವಾ, ಅವ್ರಿಗೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಯಾರಾದ್ರೂ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ವಾ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕ್ಯಾ ಆಪ್ಕೋ ಕನ್ನಡ ನಹಿ ಆತಾ. सो कन्नड़ में कभी भी क्या वगैरह वो आता है लास्ट में, तो यहाँ पे आपको, निಮಗೆ, कन्नड़ को गे. ठीक है. कन्नड़ निಮಗೆ कन्नड़ नहीं आता क्या, 3 भी मिला के बरो दिल्वा. ನಿಮಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ವಾ, ನಿಮಗೆ ಕನ್ನಡ बरोदिल्वा. आपको ट्रांसलेशन थोड़ा ये होता है ना, इसलिए मैं इसके बोल रही हूँ, मतलब थोड़ा धीरे से बोल रही हूँ. उसको कन्नड़ में निಮಗೆ कन्नड़ बरोदिल्वा. निಮಗೆ कन्नड़ बरोदिल्वा. ठीक है. आज काम पे चल के जाएंगे. ಇವತ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ಇವತ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. क्या आपको कन्नड़ नहीं आता, ನಿಮಗೆ कन्नड़ बरोदिल्वा. ठीक है. अगर आपको कोई पूछा कि आपको कन्नड़ नहीं आता, आपको कन्नड़ आता है, तो क्या बोलेंगे आप. ಈಗ ಯಾರೋ ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನಗೆ ಹಿಂದಿ ಬರೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಬರುತ್ತೆ, ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ಹೇಳಬೇಕು. ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ, ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಹಿಂದಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಸೊ ನನ್ನ ಕನ್ನಡ ಅನ್ನೋ ಜಾಗಕ್ಕೆ ಹಿಂದಿನ ನೀವು ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಮುझे हिंदी सॉरी, अब मैं हिंदी क्लास कन्नड़ा क्लास कर रही हूँ ना, तो हिंदी के जाके में हम डालेंगे कन्नड़ा. मुझे कन्नड़ आता है. मुझे ಕನ್ನಡ आता है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತೆ. मुझे ನನಗೆ ಕನ್ನಡ आता है, ಬರುತ್ತದೆ. ठीक है. मुझे कन्नड़ आता है. ನನಗೆ
ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. ठीक है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. उसको कन्नड़ा में ऐसा लिखते हैं, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. ठीक है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. अगर आपको कन्नड़ा नहीं आता है, ये आता है. अगर आपको कन्नड़ा नहीं आता है तो ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಬಂದ್ರೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂದಿ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಜೆ, ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಇರೋ ಜಾಗಕ್ಕೆ ಹಿಂದಿ ಅಂತ ಹಾಕೊಳ್ಳಿ. ಮುಜೆ ಕನ್ನಡ नहीं आता है. अगर आपको पूछेंगे कोई आपको कन्नड़ा आता है, अगर आपको आता है तो मुझे कन्नड़ा आता है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. अगर आपको कन्नड़ा नहीं आता है तो क्या बोलेंगे, मुझे ನನಗೆ ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ नहीं आता है, ಬರೋದಿಲ್ಲ. ठीक है, अगर आपको कन्नड़ा आता है तो ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತದೆ. अगर आपको कन्नड़ा नहीं आता है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಬರೋದಿಲ್ಲ. ठीक है, मुझे कन्नड़ा नहीं आता है, ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುವುದಿಲ್ಲ. अगर आपको कोई पूछता है ನಿನಗೆ ಕನ್ನಡ आता है नहीं आता है, ನಿಮಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳ್ತಾರೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತೋ ಬರೋದಿಲ್ವೋ, ಎರಡು ತರ ಕೇಳ್ಬೋದು. आता है, अगर आता है तो, नहीं आता है अगर नहीं आता है तो. ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದಿದ್ರೆ ಬರುತ್ತೆ, ಬರೋದಿಲ್ಲ. ठीक है, अगर आपका आता है तो ಬರುತ್ತೆ, नहीं आता है तो ಬರುವುದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಕೇಳ್ತಾರೆ, तुम्हें हिंदी पता है, तुम्हें हिंदी और कन्नड़ पता है ಅಂದ್ರೆ मतलब तुम्हें ನಿನಗೆ हिंदी पता है. यहाँ क्या डाल ले, क्या क्या तुम्हें हिंदी पता है, ನಿನಗೆ हिंदी पता है, ಗೊತ್ತಿದ್ಯಾ. क्या तुम्हें हिंदी पता है, ನಿನಗೆ हिंदी ಗೊತ್ತಿದ್ಯಾ. आता है बರುತ್ತೆ, पता है ಗೊತ್ತಿದ್ಯಾ. दो टाइप आपको क्वेश्चन पूछ सकते हैं. बರುತ್ತೆ मीन्स आता है, पता है मीन्स आपको पता है, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ಯಾ. सो ನಿನಗೆ हिंदी ಗೊತ್ತಿದ್ಯಾ. ठीक है, अगर आपको पता है ಗೊತ್ತಿದೆ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ यही पे बोलते. अगर आपको हिंदी ಗೊತ್ತಿದೆ ಅನ್ನೋದ್ರೆ पता है, अगर नहीं पता है तो पता नहीं है. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. पता है ಗೊತ್ತಿದೆ, पता नहीं है ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ठीक है, अगर आपको आता है तो अगर आपको पता है तो उसको पता है को बोलते हैं ಗೊತ್ತಿದೆ. पता है ಗೊತ್ತಿದೆ, पता नहीं है तो ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ठीक है, पता नहीं है तो ಗೊತ್ತಿಲ್ಲ. अगर आपको कन्नड़ा बहुत अच्छे से आता है, अगर कोई आपको पूछता है
कि तुम्हें कन्नड़ा आता है, तो आप बोलनी है मुझे कन्नड़ा अच्छे से आता है। मुझे ಕನ್ನಡ अच्छे से आता है. ನಿಮ್ಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳ್ತಾರೆ ಹಿಂದಿ ಗೊತ್ತಿದೆಯಾ ಅಂತ, ನನಗೆ ಹಿಂದಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, मुझे कन्नड़ अच्छे से आता है. मुझे ನನಗೆ कन्नड़ अच्छे से इसको बोलते हैं ಚೆನ್ನಾಗಿ आता है, ಬರುತ್ತೆ. मुझे कन्नड़ अच्छे से आता है. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಅಥವಾ ಬರುತ್ತದೆ. दो भी कोई भी बोल सकते हैं आप. ठीक है, यहाँ पे बरुते है, यहाँ बरुते ही लिखूंगी. अगर आपको कन्नड़ा आता है लेकिन उतना नहीं आता, थोड़ा थोड़ा आता है, यहाँ पे क्या है, अच्छे से आता है, ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ. आपको कन्नड़ा आता है लेकिन अच्छे से नहीं आता है, तब आप क्या बोलेंगे, मुझे कन्नड़ा अच्छे से नहीं आता है. थोड़ा थोड़ा आता है. थोड़ा थोड़ा आता है, ज्यादा नहीं आता है. तब आप क्या बोलेंगे, मुझे ನನಗೆ कन्नड़ अच्छे से ಚೆನ್ನಾಗಿ नहीं आता है, ಬರುವುದಿಲ್ಲ. नहीं आता है, ಬರುವುದಿಲ್ಲ. थोड़ा थोड़ा आता है, ಸ್ವಲ್ಪ ऐसा ही ಬರುತ್ತದೆ. ठीक है, यहाँ पे है वही कणा, ये इसको लिखती हूँ ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತದೆ. ठीक है, आपको करना कंप्लीटली नहीं आता है, थोड़ा थोड़ा आता है, तब बोलेंगे ನನಗೆ ಕನ್ನಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತದೆ. ठीक है, थोड़ा थोड़ा आता है, ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತದೆ. अब मैंने यहाँ पे सेंटेंस बोल के दिया. ये सेंटेंस क्लास आज को समाप्त करती हूँ. लेकिन कन्नड़ा में मैं, तुम, वो, उसको क्या बोलते हैं, एक 5 वर्ड सिखाती हूँ, जस्ट 5 वर्ड, क्योंकि आप सेंटेंस फॉर्मेशन करने के लिए मैं तुम बोलोगे ना, इसलिए एक ही बार ज्यादा नहीं सिखाऊंगी, 5 सिखाऊंगी. मैं कन्नड़ा में बोलते हैं ನಾನು. ठीक है, मैं ನಾನು. तुम ನೀನು. मैं ನಾನು, तुम ನೀನು. मुझे ನನಗೆ.
मैं तुम, मैं नानु, तुम नीनु, मुझे, इजी सिखाऊंगी, मैं तुम मुझे, उसको, उसको, ಅವನಿಗೆ, ಅವನಿಗೆ। देखिए फ्रेंड्स, हिंदी जब सीखते हैं, हिंदी में उसको मतलब होता है, चाहे आप गर्ल को भी बोल सकते हैं, बॉय को भी बोल सकते हैं। क्या? उसको। गर्ल को भी बोल सकते हैं, बॉय को भी बोल सकते हैं, लेकिन कन्नड़ में ऐसा नहीं होता है। अगर लड़का है तो उसको बोलेंगे ಅವನಿಗೆ, अगर लड़का है तो उसको बोलेंगे ಅವನಿಗೆ, अगर लड़की है तो उसको बोलेंगे ಅವಳಿಗೆ। ठीक है, ठीक है। मैं, नानु, तुम, नीनु, मुझे, ನನಗೆ, उसको, उसको में ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸಾರಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ उसको ಅಂದ್ರೆ ಹುಡುಗಿಗಾದ್ರೂ ಆಗುತ್ತೆ, ಹುಡುಗನ್ಗಾದ್ರೂ ಆಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ। अगर लड़की लड़के को हो तो ಅವನಿಗೆ, लड़की को तो ಅವಳಿಗೆ। तो ये 5 आप सीखिए कि सेंटेंस कन्नड़ा सेंटेंस फॉर्मेशन करने में आपको बहुत मदद होगा। सो ये था मेरा क्लास। अगर इसमें कोई भी डाउट आपको हो तो मुझे कमेंट्स कर देना, मैं उसको आपके डाउट्स को क्लियर करने की पूरी तरह से कोशिश करूंगी। ಡಿಯರ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ಹಿಂದಿ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಸ್ಪೋಕನ್ ಕನ್ನಡ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲೇ ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ, ಬಟ್ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಹೇಳಿದ್ದೀರಾ ಪ್ಲೀಸ್ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಮಾತಾಡಿ ಅಂತ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಮಾತಾಡಿ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ। ಸೊ ನಿಮಗೇನು ಡೌಟ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। तो डियर फ्रेंड्स, ये था मेरा आज का वीडियो। मैं सोचती हूँ कि ये वीडियो आपको अच्छा लगेगा। तो यही सेंटेंस को आप ज्यादा से ज्यादा अभ्यास कीजिए, तो आप आराम से करना जल्दी सीख सकते हैं। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो प्लीज लाइक कीजिए, शेयर कीजिए। ऐसा ही आपको नए नए वीडियोस चाहिए तो मेरा चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल बटन प्रेस कीजिए, मेरा नए नए वीडियो का नोटिफिकेशन आपको मिलता रहेगा। सो डियर फ्रेंड्स, ಇದಾಗಿತ್ತು ನನ್ನ ಇವತ್ತಿನ ಕ್ಲಾಸ್। ತುಂಬ ಶಾರ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ಹೇಗೆ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಲಿಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಈ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಹಿಂದಿ ಕಲಿಯೋರು ಹಿಂದಿ ಕಲಿಬೋದು, ಕನ್ನಡ ಕಲಿಯೋರು ಕನ್ನಡ ಕಲಿಬೋದು। ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತು ಇದೇ ಥರ ಹೊಸ ಹೊಸ ವೀಡಿಯೋಸ್ ನಿಮಗೆ ಬೇಕಾ ನನ್ನ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಬಟನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ, ನನ್ನ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ। ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರೋದಕ್ಕೆ ಹೀಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, ಆ್ಯಂಡ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್।